नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील प्रेमपत्र एक अभिनव नाट्यरूपाचा विमर्श या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागातील पहिला भाग वाचतो. प्रेमपत्र एका अभिनव नाट्यरूपाचा विमर्श. दोघांच्या केवळ पत्रातून घडत गेलेले एक नाटक. ती 4-5 वर्षाची, तो जवळपास तितक्याच वर्षाचा. ती दोघं पुढे 40-45 वर्ष एकमेकांना पत्र लिहित आहेत. एवढेच नाटक. ती दोघं 7 वर्षाची, 12 वर्षाची, 16 वर्षाची, 20 वर्षाची, 40-45 वर्षांची त्यांच्या पत्रातून होतात. या 40-45 वर्षात त्यांच्या पत्रातून ती दोघं एका नात्याच्या संदर्भात घडत असतात. या पत्रातील केवळ शब्दांनी ते एकमेकांना दिसत असतात. असे हे नाटक. हा फॉर्म तसा नाटकाचा नव्हेच. एक दीर्घ जीवनकथा सांगणारा हा कथा कादंबरीच्या वळणाचा फॉर्म. वयाने वाढत चाललेल्या 2 व्यक्तींमधील 40-45 वर्षांचा काळ कथन करीत येणारा फॉर्म. अनेक स्थळात घडणारा कथाभाग सांगता येणारा हा फॉर्म. अनेक व्यक्तींबरोबरच्या क्रिया प्रतिक्रियांतून घडत येणाऱ्या घटनांचे कथन करणारा हा फॉर्म. पण हे कथन कथाकार किंवा कादंबरीकार करीत नाही. हे कथागत मीचे प्रथम किंवा तृतीय पुरुषी निवेदन नाही. हे कथागत 2 मींचे भूतकालीन घटना मालिका सांगणारे निवेदन नाही. ही भूतकालीन कथा सांगणारी पत्ररूप कादंबरी नाही. या नाटकातील 2 पात्रे एकमेकांना केवळ पत्रे लिहित असतात. त्यातून ती दोघांचा भविष्यगर्भ वर्तमान उभा करीत असतात. ती एकमेकांशी बोलत नसतात. एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद करीत नसतात. जी जीवनकथा कादंबरीच्या विविध रूपी कथाबंधातून सांगावयाची ती कथा येथे 2च पात्रांच्या केवळ लिखित पत्रबंधातून सांगितली जाते. अशी ही पत्रे 2 व्यक्तिरेखांच्या लिखित शाब्दिक प्रतिक्रियांतून जोडले तोडले जाणारे भावबंध उलगडवून दाखवित असतात. त्यातून येथील नाट्य आकाराला येत असते. तरीही त्या दोहोंची ही शाब्दिक क्रिया प्रतिक्रिया रूप पत्रे म्हणजे संघर्ष गर्भ कृतीला आवाहन करणारे नाट्यबंधातले नाट्यसंवाद नसतात. छोट्या छोट्या बोलसंवादांसारखी ही बहुसंख्य पत्रे असली तरी हे रूढ नाट्यसंवाद नसतात. रूढ नाटकातील रूढ नाट्यसंवाद आणि या वेगळ्या नाट्यात्म रूपबंधातील पत्रसंवाद यामध्ये लक्षणीय फरक असतो. नाट्यसंवाद हे बोलण्यासाठीच लिहिलेले असतात आणि ते बोलले जातात. पत्रे ही वाचण्यासाठी लिहिलेली असतात आणि ती वाचली जातात. नाट्यसंवाद बोलताना पात्रे एकमेकांच्या समोर असतात आणि ती एकमेकांचे प्रत्यक्ष दृश्यरूप बघून वाचिक कायिक सात्विक स्वरूपाच्या क्रिया प्रतिक्रियात्मक प्रतिसाद देत असतात. पत्रे ही दोहोंनी विविध अशा 2 स्थळांतून दूरच्या अंतरावरून लिहिलेली असतात. ती लिहिताना ती दोघं एकमेकांच्या समोर प्रत्यक्ष दृश्यरूपात नसतात. अशा वेळी ती दोघं लिखित शब्दांना केवळ लिखित शब्दांनी प्रतिसाद देत असतात. नाट्यसंवाद एकमेकांसमोर वर्तमानात घडत असतात. पत्रांच्या संबंधात एकाच्या भूतकाळातील पत्रांना दुसऱ्याकडून वर्तमानात उत्तरे लिहिली जातात. नाट्यसंवाद हे निरूपणाची एक सलग नाट्यात्मक साखळी राखण्याचा प्रयत्न करीत असतात. पत्रोत्तरात मात्र काळाचे अंतर पडत असल्याने पत्रे ही निरूपणाचे साखळी तोडण्याच्या प्रवृत्तीला पूरक ठरत नसतात. नाट्यसंवाद म्हणताना पात्रांच्या कृती युक्तीतून घटना प्रत्यक्ष घडत असतात. तर पत्रातून कोणत्याच घटना घडत नसतात. त्यातील नाट्यात्मक निरूपणे दोहोंच्या भविष्यगर्भ वर्तमान घडवण्यात चेतना देत असतात.
नाट्यसंवादाच्या संदर्भात नाट्यवाचकाच्याही कल्पक अवकाशात कुठले तरी रंगमंच व त्यावरील बोलणारे रंगप्रयोग उभे राहत असतात, तर पत्रांच्या संदर्भात मात्र कुठल्या तरी अदृश्य अवकाशात त्यांची मनातल्या मनातली मूक वाचने अभिप्रेत असतात. पण याच पत्रांचे मोठ्याने वाचन असा प्रयोग केला तर, तसे करून पाहिले तर, गर्नीचे लव्ह लेटर्स आणि जावेद अख्तर यांचे तुम्हारी अमृता यांचे असे मोठ्याने नाट्यवाचन झालेले असते, मात्र ते रंगमंचावर झालेले असते. ही दोन्ही नाट्यवाचने एखाद्या अध्यापनगृहात किंवा एखाद्या सभागृहात न होता ती रंगमंचावर झालेली असतात आणि एकात तर स्वतः लेखक आणि प्रख्यात अभिनेते सहभागी झालेले असतात. म्हणजे या पत्रबंधात कुठेतरी रसरशीत प्रयोगशील नाट्यबंध आहे याची जाणत्यांना झालेली असतेच. त्यामुळे वाचनातील आरोह अवरोह, भाववाही शब्दोच्चार, चेहऱ्यावरील पालटत्या भावमुद्रा आदींनी एक अनोखे शब्दनाट्य त्या नाट्य वाचनातून उभे राहते हे खरेच. पण तरीही ते रंगमंचावरील नाट्यवाचन म्हणजे रंगनाट्याचा स्पर्श असलेले तसे अर्धनाट्यच राहते. पाठ्याला रसिक मनात नेणारा अभिनय, संगीत, नेपथ्य, प्रकाश अशा चतुरंगी नाट्यम खेरीज झालेले ते अर्धनाट्यच असते. नाट्यसंहितेची निर्मिती सुमारे 8 वर्षापूर्वी NCPAमध्ये विविध साहित्य प्रकारातील शब्दांचे महत्त्व या विषयावर एक सेमिनार झाला होता. त्या सेमिनारमध्ये नाटकातील शब्द सामर्थ्याच्या प्रात्यक्षिकासाठी गर्नीच्या लव्ह लेटर्सचे नाट्यवाचन झाले होते. या कार्यक्रमाला वामन केंद्रे नावाचा एक प्रतिभाशाली नाट्य दिग्दर्शक आवर्जून उपस्थित होता. ते गर्नीचे नाट्यवाचन चालू असतानाच या नाट्य दिग्दर्शकाच्या कल्पक सर्जनाच्या विश्वात रुजलेले दिसलेले एक पत्ररूप नाटक, त्याचा पूर्ण रंगप्रयोग आकाराला येत होता. तो साराच अमूर्त होता, पण मूर्त होण्यासाठी तो धडपडत होता. आणि अलीकडे जावेद अख्तर यांचे तुम्हारी अमृताच्या नाट्यवाचनाचे रंगमंचीय प्रयोग शबाना आझमी आणि फारुख शेख या प्रख्यात अभिनेत्यांनी केले. त्या नाट्यवाचनाची अभिनयता प्रशंसनीय ठरली. या पार्श्वभूमीवर त्या नाट्य दिग्दर्शकाच्या कल्पक विश्वात आकाराला आलेला तो पत्रात्मक रंगप्रयोग तुम्हारी अमृता या नाट्यात्मक शब्दसंहितेत त्यांच्या अभिनवतेसह पूर्णपणे दिसू लागला. जुल्फी अमृताची ती पत्रे बोलायला लागली, हलायला लागली, तशी दिसायला लागली, रंगमंचावर चालायला लागली, तिथल्या 3 भिंतींच्या घरात वावरायला लागली, प्रकाशात उजळायला लागली, कुठून तरीच्या संथ मंद स्वरराजाला साथ प्रतिसाद द्यायला लागली. दिग्दर्शकाचे सृजनशील चिंतन चालूच राहते. कुठल्या तरी धूसर रंग अवकाशात दिसत असलेले तसले नाटक मराठीच्या घरात आणलं पाहिजे, मराठीत लिहिलं पाहिजे. गर्नीच्या लव्ह लेटर्समधील तो प्रदेश, ती माणसे खूप दूरची, ती नकोच. मग जावेद अख्तरची तुम्हारी अमृता कशी वाटते? तो लखनौकडचा जुल्फिकार आणि ती तिथलीच अमृता, ही माणसे आपली वाटतात. ती आपल्या प्रदेशातील असतात, आपल्या भावभावनांना जवळची जाणवतात. मग याच हिंदी नाटकाचं मराठीत रूपांतर केलं तर पु ल देशपांडे करतील. अंमलदार, सुंदर मी होणार, फुलराणी, 3 पैशाचा तमाशा, एक झुंज वाऱ्याशी, किती सुंदर रूपांतर आहे. पण त्यांचं वय. मग एखादा नवीन तरुण नाटककार, ज्याचा त्याचा प्रश्न चांगलेच गाजले. मग अभिरामलाच विचारूया, ज्याचे त्याचे प्रश्न, आपले प्रश्न त्याला चांगले समजतात. अभिराम भडकमकर सांगून टाकतात, या नाटकाचा आरंभ बिंदू मी नाटककार नसून दिग्दर्शक वामन केंद्रे आहे. आपण म्हणूया की ही रूपांतर नाट्यसंहिता म्हणजे नाटककार आणि दिग्दर्शक यांचे सहसर्जन आहे. या रूपांतरित नाट्यसंहितेचे सहसर्जन मूळ हिंदी संहितेपासून किती दूर, किती जवळचे आहे
त्या दोहोंकडूनच काही गोष्टी स्पष्ट होऊ लागतात. तुम्हारी अमृताचा काळ 1940 पासूनचा, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदू मुस्लिम तणावग्रस्त काळापासूनचा. या तणावग्रस्ततेत शिरावयाचे नसल्याने, ते संदर्भही आणावयाचे नसल्याने, ती प्रीतिकथा त्या काळात त्या इतिहासात बांधण्याऐवजी तिला कालातीत ठेवण्याचा प्रयत्न करणे अधिक चांगले. त्या काळाला आणि त्या काळात घडणाऱ्या त्या प्रीतिकथेला व्यामिश्र संदर्भ लाभत असले तरी या प्रीतिकथेच्या एकपदरी पण तीव्र उत्कट टोकदार प्रवाही गतीसाठी तो तणावग्रस्त काळ नकोच. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असाही ऐतिहासिक संदर्भ नको. पण कालातीत म्हटलं तर विशिष्ट वातावरण निर्माण करण्यासाठी एखाद्या कालाचा संदिग्ध स्वरूपाचा निर्देश सूचित करावा लागणारच. मग अलीकडचे कुठेतरी भरकटत चाललेले राजकारण सुरू होण्यापूर्वी हे नाटक संपवूया. हे नाटक शेवटी ज्या उंचीवर संपते त्याला हाच काळ अन्वर्थक ठरेल. आणि या नाटकाचा प्रारंभ शेवटापूर्वीच्या 40 वर्षापूर्वीचा, म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या उगवत्या कारकिर्दीचा विशिष्ट सांस्कृतिक पर्यावरण असलेला काळ तेथून सुरू होईल असे सर्वसाधारणपणे ठरवूया. लखनौवरून हे नाटक कुठे आणावायचे, कुठल्या गावात बेतायचे? यशवंतरावांचा उल्लेख झालाच आहे तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि त्यांच्या वाईची आठवण येणारच. आणि योगायोगाने जब्बार पटेल यांनी तर्कतीर्थांवर काढलेली डॉक्युमेंटरी आत्ताच पाहण्यात आलेली. ती मधील वाई, तिची परंपरा, तेथील नदीकाठ, आंबराई, वाडे सारंच खूप आवडलेलं. आणि मग या प्रेमपत्रातील छोट्या अजय उर्मिलाचं बालपण या वाईतच गेलं असं ठामपणे ठरलं. धार्मिक सामाजिक नात्याबद्दल काय करायचं? लखनौचे नवाब सय्यद अब्बास हैदर जहागीरदार यांचा मेरा बेटा सय्यद जुल्फिकार आणि दिवाण बहादूर लक्ष्मीनारायण निगम यांची कन्या अमृता अशी हिंदू मुस्लिम प्रीती इथं नको. महाराष्ट्रात अपवादात्मक खान पाणिंदकर सारखं घडलं असलं तरी नाटकामध्ये आज ते अकारण प्रचारकी वाटेल. मग दलित सवर्ण अशी मुलं घेतली तर? पण कन्यादान, पुरुष, 1% कोणी दिला अशा नाटकांमध्ये ही नाती आत्ताच येऊन गेलेली. शिवाय त्याला वेगळा राजकीय प्रचारकी रंग आहेच. तो सामाजिक अंगाचा तीव्र सूर नकोच. मग 96 कुळी मराठा आणि ब्राह्मण अशा घरातली वाईत वाढत असलेली मुले घेतली तर? यशवंतराव आणि तर्कतीर्थ यांच्या संदर्भातून ही 2 मुले आली, पण त्यांच्या जातीवर कुठेच फोकस ठेवायचा नाही. सामाजिक वादाचे अंग येथे नकोच. केवळ सांस्कृतिक पर्यावरणासाठी 2 सामाजिक स्तरातील ही 2 घरे घ्यावयाची आणि फोकस फक्त त्या 2 मुलांच्या आंतरिक उर्मीच्या नातेबंधावर टाकायचं. या 2 मुलांच्या वडिलांची आडनावे अशी घेऊया की ती कुठल्याही जातीत आढळावेत. डोणगावकर, इनामदार. त्यांच्या जातीचा उल्लेखही नको. ही मंडळी आता पळीपात्र सोडून बायका ठेवायला लागले. अशा संदर्भावरून व्यक्तिचित्रणाबरोबर इतर काय कळायचं ते कळू द्या. आणि डोणगावकरांचा अजय व इनामदारांची उर्मिला ही नावे पुढे विकसित होणाऱ्या त्यांच्या व्यक्तिरेखेनुसार आपोआप आली. त्यांच्या वडिलांचे हुद्दे नवाब आणि दिवाण बहादूर असे जहागीरदारी नको. आत्ता वाईत स्थायिक झालेले एखाद्या खालसा झालेल्या छोट्या संस्थानाचे दिवाण आणि दुसरे वाई विभागाचे एक शासकीय अधिकारी. मेरठ, बरेली, अलीगड, लाहोर, डेहराडून, लखनौ या उत्तरेकडील शहरांऐवजी वाई, महाबळेश्वर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, जामखेड या छोट्या मोठ्या मराठी शहरात या मुलांचं वाढणं, घडणं, शिकणं रेखाटायचं ठरलं. उत्तरेकडील हिंदू मुस्लिम फाळणी काळाच्या स्फोटक वातावरणाऐवजी मराठवाड्यातील नामांतराचा मर्यादित संघर्ष, सेहगल की रेकॉर्डऐवजी बालगंधर्वांचं नाट्यसंगीत, अशोक कुमार, लीला चिटणीस यांच्याऐवजी राज कपूर, नर्गिस
किस ईदमिलानऐवजी कोजागिरी असे बदलत्या संदर्भानुसार छोटे मोठे बदल करण्यात आले. मात्र अजय उर्मिलाचं जोडत गेलेलं नातं, त्यांचं विकसन जुल्फी अमृता यांच्या वाटेवरचं ठेवायचं हे पक्क ठरलं. त्यानुसार मग अजयच्या राजकीय आकांक्षेला कलकत्ता, दिल्ली, हरिद्वारपासून हिमालयाच्या शिखरावरून गंगा किनाऱ्यावरील नजर टाकता येईल हे चित्रण येणारच. आणि संवेदनशील उर्मिलेतील चित्रकाराला रोम, पॅरिस, लंडन, न्यूयॉर्क येथील आर्ट गॅलऱ्यांतील प्रदर्शने आणि तेथील तिच्या पेपर रीडिंगचे सेमिनार या उंचीवर तिला नेता येणारच. इथे पहिला भाग संपवतो. धन्यवाद.